पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या पुराचं पाणी शिरढोण परिसरात शिरलेलं आहे। नदीकाठच्या भागातल्या शेतांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलंय। पाण्याचा जोर आता हळूहळू कमी होतोय, त्यामुळे आता पाण्याची पातळी घटण्यास देखील सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या भागामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। त्यातच उजनी धरणाची पाणी पातळी देखील सातत्याने वाढलेली होती। धरण 100% भरलेलं होतं। धरणातला विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे आणि पर्यायाने चंद्रभागेची पूर पातळी आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। या सगळ्याचा आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। पंढरपुरात आलेली पूरजन्य परिस्थिती आता आटोक्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या उजनी धरणातून 1.25 लाख क्युसेक्स पाणी सोडलं होतं, त्या उजनी धरणाचा विसर्ग आता 1 लाखापर्यंत कमी करण्यात आलेला आहे। त्याचं कारण आहे तसं पुणे जिल्ह्यातनं जो काही पाणी येत होतं उजनी धरणाकडे तेही कमी झालेलं आहे। त्यामुळे सध्या धरणातील पाणी कमी करण्याचा प्रयत्न सुरुवात केलेली आहे। आता यामुळेच उद्या सकाळपासून चंद्रभागेची पाणी पातळी उतरायला सुरुवात होणार आहे। वीर धरणातला विसर्गही 0 करण्यात आलेला आहे, म्हणजे संपूर्ण विसर्ग त्यांनी बंद केलेला आहे। त्यामुळे आता हे चंद्रभागेत सध्या जवळपास 1.5 लाख क्युसेक्स विसर्गांचे पाणी वाहते ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे। मोठ्या प्रमाणात लोकांना हलवण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं पाणी अनेक घरात शिरलं होतं त्यांना मोठ्या प्रमाणात हलवण्यात आलेलं आहे। कशा रीतीने त्यांची व्यवस्था चालू आहे, आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विक्रम आहेत पापरकर। मला सांगा काय परिस्थिती, कुठं नेली ती लोक सगळी? उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेच्या पात्रात 1,25,000चा विसर्ग चालू असताना आम्ही माझ्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल, येथील 70 ते 80 कुटुंब उपजिल्हा रुग्णालयासमोर रायगड भवन येथे स्थलांतरित केलेले आहे। त्यांची खाण्याची पिण्याची सोय प्रशासनाच्या वतीने केलेली आहे। आता जसजसं आम्हाला प्रशासनाच्या सूचना येतील तसे आम्ही लोक स्थलांतरित करून जसे जसे पाणी कमी होईल तसं आम्ही प्रत्येकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। तर एकंदर आपण ही पाहू शकतो, आपण सध्या आता चंद्रभागा पात्रात आहोत। पाण्याचा जो हे जरी कमी होत असला, पाण्याची पाणी पातळी जरी हळूहळू कमी होत असली तरी पाण्याचा जोर मात्र दिसून येतोय। इतक्या वेगाने पाणी वाहताना दिसते। विजेचे खांब अगदी तारेच्या टोकापर्यंत आलेले आहेत। वाळवंटातील ही पुंडलिक मंदिरापासून बाकीची सर्वच मंदिरं कशा रीतीनं बुजत चाललेली आहेत हे आपण पाहू शकतो। हे मोठ्या प्रमाणात बुडलेली मंदिरं आहेत आणि याच पद्धतीनं हे सर्व मंदिर परिसर चंद्रभागेचे ही जी मंदिरं आहेत वाळवंटातली ही सर्व पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासनही सज्ज या सध्या व्यवस्थेत आणि कोणाचाही जीव जाऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडनं घेतली जाते आणि कोळी बांधवही यासाठीच नदी किनाऱ्यावर आणि पात्रात होड्या घेऊन फिरत आहेत। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।